आपला आवाज कोकण 24 तास। बेनेवोलन्स फाउंडेशन तर्फे रत्नागिरीमध्ये 15 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान सागर महोत्सव या समुद्र पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाविषयक 4 दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। सागरी जैवविविधतेचा अभ्यास, तज्ञांची व्याख्याने, निसर्ग भ्रमंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समुद्राबद्दल जागरूकता आणि सहभाग वाढवणे हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आसमंत फाउंडेशनचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन आणि संचालक जगदीश खेर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। 2026चा चौथा सागर महोत्सव जानेवारी 15 ते जानेवारी 18 या दरम्यान रत्नागिरीमध्ये होणार आहे। 15 तारखेला मॅंग्रोव्ह अभ्यास फेरी म्हणजे खारफुटीची अभ्यास फेरी आणि संध्याकाळी खडकाळ समुद्र अभ्यास फेरी असा कार्यक्रम आहे। आणि 16 तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन आहे। या उद्घाटनाला आपल्याकडे डॉक्टर शैलेश नायक जे सेक्रेटरी होते अर्थ सायन्सेसचे आणि 1-2 वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री पण मिळाली आणि आत्ता सध्या डायरेक्टर ॲडव्हान्स स्टडीज बँगलोर असे ते कार्यरत आहेत। असे डॉक्टर शैलेश नायक आपल्याकडे प्रमुख पाहुणे आणि त्यांचाच कीनोट ॲड्रेस असणार आहे। आणि त्यानंतर 2 दिवस आपल्याकडे खूप मोठी मंडळी येणार आहेत। डॉक्टर दीपक आपटे आहेत, त्यानंतर सागर संस्थेचे म्हणजे राष्ट्रीय सागर संस्थेचे डॉक्टर डांबरे, डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर इंगोले असे तिघांची वेगवेगळ्या विषयांवरती लेक्चर्स आहेत। त्यानंतर डॉक्टर मांडे जे सेक्रेटरी होते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आणि त्यात डायरेक्टर जनरल होते CSIRचे, त्यांचाही एक व्याख्यान यावर्षी आहे। त्यानंतर यंग सायंटिस्ट म्हणजे तरुण सायंटिस्ट म्हणून ईशा बोपर्डीकर ही सस्तन प्राण्यांवरती म्हणजे समुद्री प्राण्यांवरती बोलणार आहे। 15 जानेवारी 2026 अभ्यास फेऱ्यांद्वारे महोत्सवाची सुरुवात होणार आहे। पहिल्या दिवशी सकाळी लवकर खारफुटी जंगलाचे अभ्यास फेऱ्यांचे आयोजन केले असून तज्ञ हेमंत कारखानीस आणि शांभवी चव्हाण यांच्यासोबत सहभागी खारफुटी आणि किनारी परिसंस्थेचा अभ्यास करतील। कर्ला जेटी येथून 2 बोटींद्वारे फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत। सर्वसाधारण एका फेरीत 90 मिनिटे एवढा कालावधी लागतो। प्रथम आलेल्यांना प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार आहे। त्यानंतर सायंकाळी खडकाळ किनारा अभ्यास फेरीचे आयोजन असून प्रदीप पताडे आणि डॉक्टर अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाखाली भाटकरवाडा परिसरातील शेवाळा, खडकाळ किनारा आदींचा अभ्यास होणार आहे। 16 जानेवारी 2026 रोजी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सकाळी 9 वाजता मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर शैलेश नायक यांच्या उपस्थितीत होणार आहे। मान्यवरांमध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक, पर्यटन विभागाचे सचिव, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचा समावेश असेल। उद्घाटनाच्या दिवशी विविध तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत, असे नंदकुमार पटवर्धन म्हणाले। आणि डॉक्टर संजय देशमुख आहेत, फॉर्मर व्हाईस चान्सलर मुंबई युनिव्हर्सिटी, त्यांचंही एक लेक्चर आहे। त्याचबरोबर शमा पवार ज्या फॉर्मर डेप्युटी डायरेक्टर टुरिझम आहेत, त्यांचं रिस्पॉन्सिबल टुरिझम या विषयावरती लेक्चर असणार आहे। आणि आपण यावर्षीचा सागर महोत्सव हा फक्त या 4 दिवसापुरता सीमित नसून आपण गेल्या 6 महिन्यामध्ये जंजिऱ्यापासून पुढे आपल्या पालघरपर्यंतचे जे सगळे 6 किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा 2 सीझन्सचा म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा फ्लोरा फौनाचा अभ्यास केलेला आहे। तर त्याचा एक कन्सॉलिडेटेड रिपोर्ट आपण या सागर महोत्सवामध्ये देणार आहोत। त्यानंतर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजनी यावर्षी पथनाट्य सादर केली होती सागर महोत्सवाच्या निमित्ताने। रत्नागिरीमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गोखले जोगळेकर कॉलेजची मुलं पण करतील। त्याचबरोबर आपण एक रील कॉम्पिटिशन घेतो आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी, खरी आहे पण आपण ती सगळ्यांसाठी खुली ठेवलेली आहे आणि त्या रील कॉम्पिटिशनचे पण निर्णय आपण त्या दिवशी तिथे जाहीर करणार आहोत, म्हणजे विजेते वगैरे कोण आहेत ते। तर अशी ही भरगच्च असा हा कार्यक्रम आहे
आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.